सगळ्यांना नमस्कार. आज आपल्यासोबत एक वेगळी मैत्रीण गप्पा मारणार आहे. खरं तर समाज माध्यमांवर किंवा ज्याला सोशल मीडिया असं म्हणतात आणि विशेषतः Facebook यावर भिंतीशी गप्पा मारणारी म्हणून हिना कौसर खान ही प्रसिद्ध आहे. पण नुकतंच तिचं एक महत्त्वाचं पुस्तक, ज्याला मी राजकीय असं म्हणेन, हे प्रसिद्ध झालेलं आहे. जे लेख तिने आधी कर्तव्य साधनामध्ये लिहिलेले होते. आंतरधर्मीय लग्न केलेल्या जोडप्यांच्या तिने मुलाखती घेतलेल्या आहेत. आणि याचं जे पुस्तक आहे धर्मरेषा ओलांडताना हे प्रकाशित झालेलं आहे. त्या निमित्ताने खरं तर मला खूप दिवस हिनासोबत गप्पा मारायच्या होत्या. पण तो योग काही जुळून येत नव्हता. या पुस्तकाच्या निमित्ताने मी असं ठरवलं, की आपण हिनासोबत गप्पा मारूया आणि थँक यू हिना. आज तू वेळ दिलीस खास या गप्पा मारायला. कारण आय एम शुअर तू खूप बिझी असशील. दिवाळी अंकांचं काम, तुझं रुटीन काम यात. येस, मलाही छान वाटतंय आपण या निमित्ताने बोलणार आहोत. येस. तर सुरुवात करूया धर्मरेषा ओलांडताना हे जे पुस्तक आहे या पुस्तकापासूनच. मला सांग ही सगळी जी प्रक्रिया आहे म्हणजे अ, आंतरधर्मीय लग्न किती महत्वाची आहे त्याकडे नंतर येऊ. पण या पुस्तकाच्या प्रक्रियेबद्दल सांग. पुस्तक प्रकाशित होऊन आता काही महिने झाली आहेत. कसा प्रतिसाद मिळतोय आणि तुझा जो सगळा अनुभव होता, की पहिलं असं महत्वाचं एक पुस्तक, ते देखील फेमिनिझममध्ये आपण जे स्लोगन देतो पर्सनल इज पॉलिटिकल असं बघताना बरं. महत्वाचं पुस्तक आहे. तर काय अनुभव आहे? वाचकांचे कसे प्रतिसाद येतायत? आय एम शुअर भरभरून येतायत. त्यातले काही तू शेअर केली आहेस म्हणून. येस. पुस्तकाला खूप चांगला रिस्पॉन्स आहे आणि तू म्हणाली तसं हे पर्सनलीच पॉलिटिकल अशा पद्धतीनंच तो जाणारा आहे. या सगळ्या पुस्तकाच्या प्रक्रियेमध्ये असं होतं, की साधारण 2020 मध्ये एक जाहिरात आली होती तनिष्कची आणि ती जाहिरात साधी होती खूप अगदी गोड अशी जाहिरात होती, की एक कुटुंब ज्याच्यामध्ये आंतरधर्मीय विवाह झालेलं एक ते कुटुंब आहे, ज्याच्यामधली सून ही हिंदू आहे आणि मुस्लिम फॅमिलीमध्ये तिचं डोहाळे जेवण होतंय आणि ती खूप छान ह्याने सांगतीये सासूला म्हणजे सासू तिला काय तिचं जे काही अंजरणं-गोंजरणं आणि लाड करणं असतं ते सुरू आहे आणि अ, सुनेला जरा तो धक्का आहे कारण तिला माहिती आहे, की म्हणजे तिला असं वाटतंय, की मुस्लिम कुटुंबांमध्ये अशा पद्धतीचं डोहाळे जेवण होत नाही. सो ती त्या ह्याने काही सासूला सांगते, की "हे तर तुमच्या घरातली ही अशी पद्धत नाहीये ना" आणि ती खूप छान सांगते, की पण मुलींना आनंदित ठेवणं ही प्रत्येक घराची एक पद्धत किंवा परंपरा असते. एवढी साधं काहीतरी एक स्टेटमेंट करणारी ती जाहिरात होती आणि अर्थात तिथं कमर्शियल जाहिरात तिथं दागिन्यांचं त्याच्यामधनं त्या जाहिरातीचा प्रचार होता. पण याच्या विरुद्ध एवढं सोशल माध्यमांमध्ये त्या ही लव्ह जिहादची ला प्रमोट करणारी जाहिरात आहे आणि कशा पद्धतीनं मुस्लिम मुलांचं किंवा मुस्लिम मुलं ही कशी म्हणजे त्यांच्या कुटुंबांचं कसं ग्लोरिफिकेशन होतंय, अशा पद्धतीने खूप दबाव आणण्यात आला आणि त्या ह्याच्यामध्ये जाहिरातीला मागं घ्यावं लागलं टाटा कंपनीला आणि केवळ सोशल मीडियामधल्या या सगळ्या उठावळ्यांमुळे ही सगळी गोष्ट घडली. आणि मग आम्ही जेव्हा साधनेमध्ये असताना आम्ही विचार करत होतो, की आपण अशा पद्धतीचे जेव्हा जी माणसं ॲक्चुअली दिसत नाहीयेत, ज्यांचे चेहरे नाहीयेत, अशा काही लोकांचा केवळ दबाव तंत्रामुळे जेव्हा मोठ्या कंपनींना सुद्धा काहीतरी एक माघार घ्यावी लागते. एक चांगलं स्टेटमेंट करणारी म्हणजे आपल्या इथली जी एक इंटिग्रिटी, सहिष्णुता अशा काहीतरी एक मूल्यांना वाहून घेणाऱ्या जाहिरातींना सुद्धा माघार घ्यावी लागतीये. तेव्हा आपण याच्या अनुषंगाने काय करता येईल असा एक आमचा विचार सुरू झाला. एखादा लेख लिहिणं किंवा एखाद्या 2-3 काहीतरी मुद्द्यांना घेऊन अ, गोष्टी करणं हे खूप सोपं होतं. पण आम्हाला असं वाटत राहिलं, की ह्याच्यावरती थोडंसं दीर्घकाळ काहीतरी आपल्याला करता येईल का? जेणेकरून आपलं म्हणणंही तेवढ्याच याने पोहोचलं पाहिजे. आणि बऱ्याचदा असं होतं, की आंतरधर्मीय विवाह म्हटले किंवा लव्ह मॅरेजेस म्हटले, की याच्याविषयीची माहिती लोकांना नसते. अज्ञानामुळेच काहीतरी एक भीती असते म्हणजे अगदी. लोकं त्याच्याविषयी आपणहूनच जजमेंट करत असतात, जे कधी त्यांचा संवाद झालेला नसतो अशा माणसांविषयी. त्यांचं सहजीवन आणि साधारणपणे जे ठरवून लग्न केलेली किंवा स्वधर्मीय, सजातीय धर्मांमधल्या लग्नांमध्ये जे काही सहजीवन असेल, तर यामध्ये काही अंतर असतं का? की केवळ लोकांनी गैरसमजच म्हणजे मनातच सगळे मांडे मांडलेले आहेत. प्रत्यक्ष कोणाचा संवाद झालेला नाहीये आणि पाहिलेलं नाहीये. तर आपल्याला या प्रकारचं अज्ञान काही कमी करता येईल का? ते कुतूहल जे असतं पण त्याला नीट नरिश झालेलं नाहीये.
अशा कुतूहलाला कुठे आपल्याला नेता येईल का? हा एक साधारण विचार होता. आणि मग त्यातनंच आम्ही असं ठरवलं, की 15 जोडप्यांचा आपण ज्यांनी ऑलरेडी आंतरधर्मीय विवाह केलेली आहेत. जे एक प्रकारचं आयुष्य जगत आहेत एकमेकांसोबत सहजीवन त्यांचं एक कंपॅनियनशिप काहीतरी त्यांची बिल्ट झालीये. तर त्यामध्ये काय दिसतंय हे जरा डोकावून पाहूयात असं एक वाटलं आणि त्यातलं जे काही सांगणं, म्हणणं त्यांच्या सगळ्या त्या रिलेशनशिपमधल्या ज्या काही गोष्टी असतील जे आपल्याला सांगता येतील का? आणि मग त्यातला हाही भाग होता, की ज्यांना कोणाला असं वाटत असेल, की हे फार अवघड आहे, तर त्यांना सुद्धा ते माहीत व्हावं, की हे किती अवघड आहे आणि ज्यांना म्हणजे या प्रक्रियेमधनं जायचं असेल, तर त्यांच्यासाठी एक काही गाईडबुक सारखी गोष्ट होऊ शकेल का? अर्थात सुरुवातीला हा एवढा सगळा विचार नव्हता. विचार फक्त त्या एका नरेटिव्हला आपण आपल्या पद्धतीने काहीतरी अल्टरनेटिव्ह नरेटिव्ह द्यावं, म्हणजे अगदी काउंटर करावा हा आमचा काही विचार नव्हता. हं. कारण काउंटर नरेटिव्हसाठीच तुम्हाला खूप सातत्य आणि ते जे तेवढ्या ताकदीनं उतरणं, ही कदाचित आपल्यासारख्या इंडिव्हिज्युअली काम करणाऱ्या माणसांना थोडं अवघड असतं. पण अल्टरनेटिव्ह नरेटिव्ह आपल्याला नक्कीच सेट करता येतात, जेणेकरून आपलं काहीतरी एक म्हणणं पण सांगणं होतं. तर ही बरोबर. प्रक्रिया त्यातनंच झाली. याच्यामध्ये आम्ही ठरवलं होतं, की फक्त हिंदू-मुस्लिम लव्ह जिहादमध्ये हिंदू आणि मुस्लिम आणि त्यातही असं असतं, की मुस्लिम पुरुष आणि हिंदू स्त्री यांच्याच विवाहांकडे लव्ह जिहाद या पद्धतीने बघितलं जातं. तर आम्ही मात्र या 2 धर्मांच्या ह्याच्यात मर्यादेत अडकायचं नाही असं ठरवलं. आणि आपल्याला म्हणजे काय ख्रिश्चन असतील, शीख असतील, दलित असतील, तर असे वेगवेगळे जे कोणी हो. या पद्धतीचे आंतरधर्मीय विवाह करणारी माणसं आहेत, त्यांच्यापर्यंतही आपण जाऊयात, असा यातला एक विचार होता. आणि त्या पद्धतीने ही सीरीज सुरू झाली. सीरीजलाच खूप छान रिस्पॉन्स लोकांकडनं मिळू लागले. काही प्रश्न त्यांच्या कमेंट्समधनं आम्हाला कळायला लागले, की त्यांची उत्सुकता किंवा त्यांचे कुतूहल कुठल्या मुद्द्यांना घेऊन आहे. विशेष करून त्यांच्या अशा पद्धतीच्या विवाहितांच्या मुलांविषयी खूप कुतूहल असायचं, की त्यांच्या पुढच्या आयुष्यासाठी काही अडथळा ठरतो का? की आई-वडिलांचे वेगळे धर्म असणं. तर अशा पद्धतीचे काही प्रश्नही लोकांकडनं आम्हाला लक्षात यायला लागले आणि मग ते आम्ही पुन्हा आमच्या इंटरव्ह्यूजमध्ये कंडक्ट करू लागलो. आणि या त्यामुळे सीरीजलाही छान रिस्पॉन्स आल्यानंतर असं झालं, की खरं तर तिथेही थांबता आलं असतं. पण असंही लक्षात आलं, की जेव्हा म्हणजे तर सुटे-सुटे लेख वाचणं किंवा सुट्या-सुट्या मुलाखती वाचण्याचा इम्पॅक्ट आणि एकसंध एकत्रितपणे पुस्तकातनं वाचण्याचा परिणाम याच्यामध्ये एक थोडं अंतर आहे. आणि मग आपल्याला ते कलेक्टिव्हली लोकांना देता येईल का म्हणून या पुस्तकाच्या प्रक्रियेमध्ये आम्ही शिरलो. हे पुस्तक तयार झालं आणि या पुस्तकाला खरोखर खूप वेगवेगळ्या ठिकाणावरनं लोकं आपणहून वाचतायत, आपणहून त्याच्याविषयीच्या प्रतिक्रिया कळवतायत. त्यांच्या माहितीतले काही आंतरधर्मीय असे विवाह असतील किंवा स्वतः कोणी केला असेल, तर त्यांचा खाजगी पण काही अनुभव त्या शेअर करतायत. तर हा खूप छान अनुभव आहे या एकूण पुस्तकाचा. हो. ही ना तुझं हे पुस्तक किंवा ही सगळी जेव्हा प्रक्रिया झाली, तेव्हा महाराष्ट्र ज्याला आपण पुरोगामी म्हणतो, त्या पुरोगामी महाराष्ट्रामध्ये लव्ह जिहादच्या नावाने मोर्चे निघालेले नव्हते आणि वातावरण गढूळ झालेलं नव्हतं. तुझं राइट. पुस्तक जेव्हा बाजारात आलं, तेव्हा मात्र महाराष्ट्राला ही एक पार्श्वभूमी आहे, की या पुरोगामी राज्याने संतांची आणि सगळ्या सुधारणावादाची पार्श्वभूमी असलेल्या याच भूमीमध्ये लव्ह जिहाद किंवा आपण स्ट्रेट म्हणूया मुस्लिम विरोधी किंवा लग्नाच्या अशा पद्धतीच्या विरोधी आणि ते पुढे जाऊन मग लँड जिहाद पर्यंत सगळा हा आता वाद येतोय. तर हे नॅरेटिव्ह सेट करण्याचा पूर्ण राजकीय फोर्सफुल अग्रेसिव्ह प्रयत्न झालेला आहे आणि त्यानंतर तुझं पुस्तक आलं. तर जाणीवा-नेणीवा ज्यांच्या जागृत आहेत किंवा ज्याला आपण मॉडर्न सुधारणावादी, प्रागतिक किंवा पुरोगामी म्हणतोय, हे वाचक सोडून जो वर्ग फेन्सवर आहे किंवा ज्याच्या मनात ही गढूळता होती, पण पुस्तक वाचून आमच्या काही वेगळ्या भावना आता झाल्या आहेत. असे काही अनुभव आले आहेत का आणि ते आम्हाला सांगशील? हो, अशाही पद्धतीचे अनुभव आलेले आहेत. म्हणजे एक उदाहरण म्हणून मी सांगेल, मला नाव सांगता येणार नाही, पण ती व्यक्ती जी आहे म्हणजे एका स्त्रीने फोन केला होता आणि तिच्या तारुण्याच्या काळामध्ये तिचंही असंच एका मुलावरती प्रेम होतं, जो की मुस्लिम होता. आणि हे तिला खरं तर काही मैत्रीच्या काही काळापर्यंत तिच्या ते लक्षात आलेलं नव्हतं, की तो मुस्लिम आहे. म्हणजे त्याचं एकूण बिहेवियर किंवा त्याचं वागणं, बोलणं म्हणजे नाव असू शकेल, पण नाव पण काही वेळा असे असतात, की जे उभय धर्मीय असतात, ज्याच्या
बऱ्याचदा आपल्याला ती खूप कॉमनली अगदी समीरसारखं जे नाव असतं, तर ही नावं अशी खूप सामान्यपणे सर्व धर्मांमध्ये दिसतात. असंच काहीतरी नावाची ती व्यक्ती होती. आणि त्या व्यक्तीसोबत तिची छान मैत्री झाली आणि इतकी मैत्री पुढच्या टप्प्यावर गेली हे तिला स्वतःला ते जाणवत होतं. आणि एका साध्याशा एका मीटिंगमध्ये तिच्या एकदम लक्षात आलं, कोणीतरी त्या मित्राला ॲड्रेस केलं, की "हां, मग तुम्हा मुस्लिमांमध्ये असं होतं." आणि ती त्या एकदम रिएक्ट झाली. म्हणजे तिच्या अपेक्षेपेक्षा जास्त ती रिएक्ट झाली, कारण तिला पहिला धक्का तो होता, की तो मुस्लिम आहे हेच तिला माहीत नव्हतं. आणि आपल्याला जो व्यक्ती आवडतोय तो मुस्लिम आहे, ही गोष्ट तिला थोडीशी हलवून गेली आणि ती रिएक्शन एवढी विचित्र होती त्या एका छोट्याशा मीटिंगमध्ये, की त्या मुलालाही कळलं नाही, की ही अशी का रिएक्ट झाली. हं. आणि मग त्यात तेवढंच एक कारण बनलं, की ते दोघं वेगळे झाले. म्हणजे त्यांचं पुढं काही कुठल्याही प्रकारचं कन्व्हर्सेशन झालं नाही. पण हे पुस्तक वाचल्यानंतर तिला त्या गोष्टीची आठवण झाली आणि मग तिला असं झालं, की त्यावेळेस माझ्या मनामध्ये इतर लोकांनी जे भरवून ठेवलेलं होतं मुस्लिम पुरुषांविषयी किंवा मुस्लिम कुटुंबांविषयी, ते इतकं म्हणजे ती म्हणत होती, की मी स्वतःला तरीही असं समजत होते, की माझ्या कुटुंबातली मी एक शिकलेली, सुशिक्षित आणि समंजस अशी मुलगी आहे. माझ्या घरातलं वातावरण खूप मोकळं आहे. असं असतानाही इतक्या वेगवेगळ्या माध्यमांमधून तिच्यापर्यंत काहीतरी एक माहिती जी पोहोचलेली होती, ती इतकी गढूळलेली होती, की ज्यामुळे तिचं म्हणजे तिला ते दुःख वाटत होतं आता, की मी त्यावेळेस केवळ एक छोटासा संवाद साधला असता आणि माझ्या मनातल्या शंका जर दूर करू शकले असते, तर तिचं म्हणणं होतं, की कदाचित या पुस्तकात माझंही नाव असलं असतं. म्हणजे या इतक्या लेव्हलने डीप रूटेड लोकांच्या मनावरती तो परिणाम करतो. तरुण मुलं जी आहेत त्यांच्याही मनामध्ये अशा पद्धतीचे म्हणजे मी जसं सुरुवातीलाही म्हटलं, की ज्यांना बऱ्याचदा असं होतं, की खूपदा असं वाटत असतं आपल्याला, की आपण असे काहीतरी वेगळ्या प्रकारचं लग्न करूयात किंवा वेगळ्या प्रकारच्या म्हणजे जी काही जाती धर्माच्या चौकटी आहेत, ते मोडून आपण पुढे जाऊयात. तर त्याही लेव्हलला जाणाऱ्या मुलांना जोशमध्ये असतात, पण होश नसतो. त्यातले जे काही सगळे ताणे-बाणे असतात, ते समजून घेण्याची पण गरज असते. म्हणजे आपल्याला काही निर्णय खूप धाडसी वाटत असतात त्या मोमेंटला. आपण घेतोय ते खूप जगावेगळं करतोय, वाटत असतात. पण त्याबरोबर येणाऱ्या जबाबदाऱ्या म्हण किंवा त्याबरोबर येणाऱ्या काही अडचणी, लोकांचे रोष, तर त्यालाही आपल्याला डील करता येण्याची कॅपॅसिटी आहे का? अनेकदा तिथं तुम्ही कच खाता आणि मग जो कोणी पार्टनर असेल त्यासाठी ते खूप धोक्याचं ठरतं. तर अशाही पद्धतीच्या काही मुलांनी भावना व्यक्त केल्या. म्हणजे मेलवरती काहींनी सांगितलं, की "तुम्ही माझ्या पार्टनरशी बोलाल का? आणि मग त्यांच्या कुटुंबियांशी तुम्ही बोलू शकाल का?" म्हणजे या लेव्हलने जेव्हा रिस्पॉन्स येतो, तेव्हा खूपच ओव्हरवेल्मिंग होऊन जातं. अ, आपण हिनासोबत गप्पा मारतोय. हिना कौसर खान ही गेली 14 वर्ष पत्रकारितेमध्ये आहे. सुरुवातीला ती लोकमत या वृत्तसमूहामध्ये काम करत होती जवळपास 8 वर्ष आणि त्यानंतर ती समाजवादी पुरोगामी असा शिक्का असलेल्या साधनेच्या परिवारामध्ये आली आणि तिथून तिचा एक वेगळा प्रवास आपण बघतोय. यासोबतच सोशल मीडियावरून जे माहितीचं आणि सगळ्या ज्ञानाचं डेमोक्रेटायझेशन झालंय, त्याचाही परिणाम म्हणून हिना आपल्यापर्यंत पोहोचली आणि आपण तिच्यापर्यंत पोहोचलोय. अ, हिना मला असं विचारायचं आहे, की एक मुस्लिम स्त्री म्हणून आय एम सो सॉरी मी तुझं जेंडर आणि धर्म दोन्ही आयडेंटिफाय करतेय. पण पुढची चर्चा सगळी करायच्या आधी मला विचारायचंय, लव्ह जिहाद सारखा मुद्दा ज्यावेळी महाराष्ट्रामध्ये येतो आणि सध्या सत्तेत असलेलं शिंदे, फडणवीस, अजित पवार यांचं सरकार असं सांगतं, की आम्ही लव्ह जिहादचा कायदा आणता येईल का याचा अभ्यास करतोय. इतकंच नाही तर एक अशी समिती गव्हर्नमेंटच्या माध्यमातून स्थापन केली जाते, ज्या समितीच्या माध्यमातून आंतरधर्मीय लग्न केलेल्या महिलांच्या कुटुंबियांशी सरकार संवाद साधणार आहे आणि हे सुमोटो सगळं करणार आहे. या मुलींकडून किंवा त्यांच्या पालकांकडून सरकारकडे कोणी आर्जव विनंत्या केलेल्या नव्हत्या. हे सगळं वातावरण जेव्हा तयार केलं जातं, तेव्हा या राज्याची, या देशाची नागरिक म्हणून, एक मुस्लिम महिला म्हणून तुला नेमकं काय वाटतं? निव्वळ प्रतिक्रिया असं नव्हे, एक नागरिक म्हणून नेमक्या कोणत्या भावना आहेत? आय एम शुअर त्या केवळ संतापाच्या किंवा अशा तात्पुरत्या नसतील, त्या पलीकडे खूप आतमध्ये काहीतरी बोचत असेल. निश्चितच म्हणजे अगदी एका शब्दात प्रतिक्रिया द्यायची असेल तर भीती वाटते. अशा प्रकारच्या वातावरणामध्ये आपण आहोत. म्हणजे अलीकडे भीती वाटतं असं सांगणं हे सुद्धा भयप्रद आहे. म्हणजे असं म्हटल्यानंतरही तुम्हाला थेट वेगवेगळ्या देशांच्या आसपासच्या देशांच्या नागरिकत्वाची आठवण करून दिली दिली जाते.
तर म्हणजे हे इतकं भीतीप्रद आहे, की तुम्हाला भय वाटतंय, तुम्हाला असुरक्षित वाटतंय असंही सांगू शकत नाही. हे निश्चित म्हणजे मी ज्या पद्धतीच्या आजूबाजूचं वातावरण आहे ते टोटली 100% फार गढूळलेलं आहे असंही म्हणणार नाही. म्हणजे तिथे आशेच्या अनेक जागा दिसतात. पण त्या सगळ्या ओएसिस पर्यंत पोहोचणं आणि आपल्याला दिलासा देत राहणं ही खूप संघर्ष किंवा ही खूप थकवणारी अशी गोष्ट आहे. तर या सगळ्या वातावरणामध्ये म्हणजे भीती ही पहिली प्रतिक्रिया आहे, की तीच वाटते. निव्वळ नागरिक म्हणून जेव्हा मी बघते, त्या उपर म्हणजे आपण कोण म्हणजे पत्रकार असू किंवा आपण काय असू ही गोष्ट लोकांपर्यंत पोहोचण्याआधी माझं मुस्लिम असणं हे ज्या पद्धतीने आधी पोहोचतं लोकांपर्यंत किंवा ते माझ्याकडे त्या एका विशिष्ट दृष्टिकोनातनं बघणं जे होतं, तर तिथं हीच गोष्ट अंडरलाईन होते, की जेव्हा तुम्ही ज्या वातावरणात आजूबाजूच्या आहात, तिथं भीती ही खूप अधिक ठळक होते आणि मग भीती आणि भीतीनंतर मग वेगवेगळ्या प्रकारे ज्या बातम्या येतात, ज्या पद्धतीची जसे आता अगदी आंतरधर्मीय म्हणजे काय समिती गठीत करणं असेल किंवा सुमोटो ज्या पद्धतीने म्हणजे ही कोण माणसं आहेत आणि ही का करू पाहतायत असं किंवा लव्ह जिहादच्या ज्या गोष्टींमध्ये सुद्धा म्हणजे जिथं फक्त मुस्लिम पुरुष आणि हिंदू स्त्री असतानाच तुम्ही तो कायदा असणार आहे का वेगळ्या-वेगळ्या धर्मांना तुम्ही त्याच्यामध्ये इन्क्लूड करणार आहात? आणि म्हणजे आपलं संविधान जिथं सांगत आहे, की म्हणजे धर्माच्या पलीकडे जाऊन म्हणजे तुम्ही कुठल्याही धर्म जातीतल्या माणसाशी लग्न करू शकता. याचं आपल्याला स्वातंत्र्य असताना पुन्हा एक वेगळा कायदा आणून त्याच्यासाठीच काउंटर त्याला करणं म्हणजे आपल्याच संविधानातल्या एका मूल्याला काउंटर करणं हा कुठला प्रकार म्हणजे भीती पण आहे, नैराश्य पण आहे, डिप्रेशन पण येतं. अनेकदा खूप गोष्टींचा ताण होतो आणि त्याचा मानसिक आरोग्यावर खूप डीप रूटेड परिणाम होतो आणि तो सांगताही येत नाही आणि मांडताही येत नाही. अशा काहीतरी एका अडचणीत अडकलेलं जाणवत राहतं. तुझ्यासारखी सातत्याने म्हणजे आम्हाला असं बाहेरून बघताना वाटतं, की म्हणजे एक्सप्रेस होण्यासाठी तुलाही अशा पद्धतीचा काही अडथळा येत असेल असं वाटत नाही. एक्स्ट्रोव्हर्ट वाटतेस तू, पण तुझ्यासारख्या मुलीला, महिलेला जेव्हा भीती वाटते किंवा अ, नेमकं काय वाटतं ते व्यक्त करायला शब्द सापडत नाहीत, अशी भावना तू मांडतेस. मला असं वाटतं वी ऑल आर सॉरी अबाउट इट. आणि म्हणजे हे वातावरण नक्कीच चांगलं झालं पाहिजे त्यासाठीचा एक खूप मोठा लढा आहे. मे बी सांस्कृतिक आहे. तो केवळ कोण सत्तेत येतंय पुढच्या निवडणुकीत इथपर्यंत मर्यादित नाहीये. वी आर रिअली सॉरी अबाउट व्हॉट यू आर फीलिंग. हिनाला लाडली UNFPचा जेंडर मीडिया सेन्सिटिव्हिटी अवॉर्डही मिळालेला आहे. तिच्या एवढ्या काळातल्या या सगळ्या रिपोर्टिंगसाठी आणि मला देखील 2-3 वेळा लाडली मिळालाय. त्यामुळे आम्ही काय म्हणूया त्याबद्दल मला खरंच खूप कौतुक वाटतंय, की आम्ही या प्लॅटफॉर्मवर आता एकत्र येऊन गप्पा मारतोय. हिनाची आणखी एक ओळख म्हणजे मला वाटतं साधनामध्येच तिने एक वेगळी मुलाखतीचा रिपोर्टाज केलेला होता. तो होता 3 तलाक आणि 5 महिला. तर हिनं मला पुढच्या टप्प्याकडे जाण्याआधी पुस्तकांबद्दल बोलायचं आणि तुझ्या ओव्हरऑल लिखाणाबद्दल. त्यामुळे मी या पुस्तकाबद्दल किंवा या तुझ्या लेखनाबद्दल बोलतीये. हे सरकार आल्यानंतर मुस्लिमांच्या हक्कांवर अतिक्रमण करणार, अशी एक साधारण ढोल वाजवले जात होते मोठ्या पद्धतीने आणि ज्यावेळी या सरकारने भाजप प्रणीत केंद्र सरकारने 3 तलाक विरोधात कायदा आणला, त्यावेळी खूप मोठ्या प्रमाणावर सुधारणावादी लोकांनी त्याला विरोध केलेला आपण बघितला आणि त्याची वेगवेगळी कारणं होती. म्हणजे त्याचे जे त्याचे जे सगळे नुअन्सेस होते त्यामध्ये आता आपण जात नाही आहोत. पण तू असा एक वेगळा प्रयत्न केलास, की उत्तराखंड, जयपूर, उत्तर प्रदेश, गाझियाबाद, हावडा या सगळ्या ठिकाणी जाऊन शायरा बानो असेल, आफरीन असेल, आतिया असेल, इशरत जहां आणि अजून एक या 5 महिलांच्या मुलाखती घेतल्यास, ज्या महिला या सगळ्या प्रक्रियेमध्ये खूप फोरफ्रंटवरची एक लढाई लढत होत्या. हा अनुभव काय होता? त्यांना भेटण्याचा अनुभव कसा होता? म्हणजे त्यांच्याशी संवाद साधण्याचा अनुभव कसा होता? आणि शहाबानो ते आपण असं म्हणू आपण शायरा बानो. हे एक सर्कल आहे आणि हमीद दलवाईंनी जसं एक सभा घेतली होती, मेरी कहानी अपनी जुबानी. तर माझ्या मते तू देखील एक वर्तुळ पूर्ण केलंयस. त्यांची कहाणी त्यांच्याच शब्दांमध्ये तू ती मांडलीस आणि आमच्यापर्यंत पोहोचवलीस. तर 3 तलाक आणि 5 महिला या तुझ्या लेखनाबद्दल मला ऐकायला आवडेल. हो, नक्कीच. 3 तलाकचा जेव्हा कायदा येऊ घातला आणि तू म्हणाली तसं त्याचे वेगवेगळे काही कंगोरे आहेत, की
तो यावा, न यावा, त्याचं स्वागत करावं, न करावं. पण त्या पलीकडे जाऊन ह्या ज्या स्त्रिया होत्या, ज्यांनी सुप्रीम कोर्टामध्ये याचिका दाखल केली होती, त्या फार महत्त्वाच्या वाटत होत्या. कायदा येवो न येवो त्याच्या आधी सुप्रीम कोर्टाचा एक निकाल खरं तर अन्य त्यानंतर होणाऱ्या घटनांसाठीचा एक पायोनियर असा आपल्याकडे मानलाच जातो. म्हणजे केस स्टडी सारखा किंवा काय त्या पद्धतीने म्हणजे घेतला जातोच तो. तर त्यामुळे या प्रवासातल्या ह्या ज्या स्त्रिया होत्या, ज्यांनी एवढा काहीतरी एक सुप्रीम कोर्टापर्यंत जाणं आणि अत्यंत सामान्य स्त्रिया आहेत त्या. त्या कुठल्याही त्यांना वेगळ्या प्रकारचं बॅकग्राऊंड आहे किंवा त्यांना फेमिनिझमची काहीतरी माहिती आहे किंवा त्या खूप चळवळींशी संबंधित आहेत, असं अजिबातच नव्हतं. त्या म्हणजे त्यांच्या त्यांच्या कुटुंबात त्यांचं घर आणि संसार चालवण्यामध्येच गुंतलेल्या अशा स्त्रिया होत्या. पण जेव्हा त्यांच्यावर ही 3 तलाकची जी तलवार येऊन पडली आणि तो जो काही पुढचा म्हणजे त्यांचं नातंच संपलं आणि ते अत्यंत वाईट पद्धतीने म्हणजे 3 तलाक हे एका दमामध्ये किंवा जसं शायरा बानोंना पोस्टाने तलाक पाठवण्यात आलं, आफरीन रहमानला सुद्धा पोस्टाने तलाक पाठवण्यात आलं. तर ही जी एक पद्धत होती तलाक देण्याची सुद्धा म्हणजे वेगळं व्हायचं असेल तरी त्याचा एक न्याय्य मार्ग पाहिजे आणि दोन्ही पक्षांना एक साधारण सारख्या अ, संधी मिळाल्या पाहिजेत त्यांचं म्हणणं मांडण्याची आणि नातं टिकवण्या किंवा मोडायचं असेल तर त्यासाठीचं सुद्धा. तर तशी कुठलीच इथे मुभा न देता ज्या पद्धतीने तलाक झाले, तर त्याच्या विरुद्ध या मुली, महिला उभ्या राहिल्या, तर हे खूप महत्त्वाचं होतं आणि ते त्या काळामध्ये नोंदवणं सुद्धा तितकंच महत्त्वाचं वाटत होतं. तर जेव्हा मी शायरा बानोंना तर अगदी पहिल्यांदा पुण्यातच भेटले होते. म्हणजे त्यांची केस अजून सुप्रीम कोर्टात सुरू होती. आणि मी त्या बाईंना भेटल्यानंतर मी खूप हादरले होते. कारण त्यांना धड 2 वाक्य नीट बोलता येत नव्हती. एवढ्या त्या मेंटली डिस्टर्ब अशा दिसत होत्या. म्हणजे बोलेपर्यंतच नव्हे, तर त्या ज्या पद्धतीने शून्यात त्यांची नजर होती, त्या एक खरं तर इथे पुण्यामध्ये एका मोठ्या कार्यक्रमासाठी आल्या होत्या मुस्लिम सत्यशोधक मंडळाच्याच. पण त्या कार्यक्रमामध्ये होत्या तरी तिथे नव्हत्या. अशा काहीतरी एका अवस्थेमध्ये होत्या. त्यांना 4 वाक्य बोलणं अवघड होतं. आणि तरीही ही बाई भलेही आपल्या कुटुंबाच्या सपोर्टने का होईना, ती काहीतरी सुप्रीम कोर्टापर्यंत जातीये, हे फार महत्त्वाचं वाटत होतं. म्हणजे ती ज्या काही मेंटल ट्रॉमामध्ये असेल त्या सगळ्या प्रोसेसमध्ये तिच्या बाबतीत तर असं झालेलं होतं, की तिचे 6-7 गर्भपात झालेले होते. तिला 2 मुलं होती. म्हणजे जवळ-जवळ 9 एक गर्भारपणाच्या प्रोसेसमध्ये आणि ते सगळे गर्भपात इल्लीगल माध्यमाने म्हणजे कुठल्याही मेडिकल व्यवस्थित व्यवस्थेने केलेले नव्हते. घरात कुठल्यातरी औषधं देऊन तिचे ते गर्भ पाडण्यात आले होते. तर या सगळ्या जो काही तिला ऑलरेडी मानसिक ताण असेल, शारीरिक सगळी जी काही अवहेलना तिची झाली आणि त्या ह्याच्यातनं सुद्धा आता ती काहीतरी कुटुंबाचं बळ एकवटून ते काहीतरी प्रोसेसमध्ये ती शिरली होती. किंवा आफरीन रेहमान असेल, तर तिच्याही बाबतीत असं होतं, की तिचे आई-वडील दोघंही गेलेले आहेत. भाऊ गेला एका ॲक्सिडेंटमध्ये आणि त्या सगळ्या म्हणजे या काळामध्ये म्हणजे जेव्हा खरोखर नवऱ्याची गरज होती म्हणजे त्याच्या आधाराची, त्याच दिवसांमध्ये त्याच्याकडनं तिला तलाकनामा आला आणि त्याचं काहीच नाही. म्हणजे कुठलंही नातं मोडताना किमान एक कारण असलं पाहिजे किंवा आपलं पटत नाही इतकं साधं तरी कारण असलं पाहिजे. तर ते काहीच कारण नव्हतं. म्हणजे इशरत जहाँच्या बाबतीत तर असं होतं की नवरा लग्न झाल्यापासूनच परदेशी होता आणि तो तिथून काही काळासाठी जेव्हा सुट्ट्यांसाठी यायचा तेवढ्याशा पिरियडमधलं त्यांचं सहजीवन होतं आणि केवळ हलक्या कानाचं असल्यामुळे भावाच्या वरनं त्याने तिला तलाक दिलेला होता आणि दुसऱ्या लग्नाचा प्रयत्न केला होता. की या सगळ्या प्रक्रियेमध्ये या बायकांना भेटणं खूप महत्त्वाचं वाटत होतं. कारण त्या त्यांच्या ज्या काही तोडक्या-मोडक्या सगळ्या सांसारिक अनुभवातनं सुद्धा बळ घेऊन या पद्धतीच्या केसेस लढण्यासाठीचं बळ एकवटत होत्या. ते खूप अमेझिंग होतं. म्हणजे मुख्य म्हणजे इशरत जहाँसारख्या बाईने ही अत्यंत मला आवडती आहे त्या 5 जणींमध्ये. ती इतकी खमकी अशी स्त्री होती, की तिने तिच्या नवऱ्याचे 2दा लग्न मोडण्याचा प्रयत्न केला. जो नंतर तो पुन्हा 2दा त्याने असे लग्न करण्याचे प्रयत्न केला. पण तिने खूप काय-काय तिला जे जमेल, जसं जमेल त्या पद्धतीने जाऊन तिने त्याचं लग्न मोडलं. त्या पलीकडची जी पार्टी असेल मुलीकडची त्यांना सांगितलं, की ह्याने अशा-अशा पद्धतीने तो माझ्याशी वागलाय. आमचं एवढ्या-एवढ्या काळाचं लग्न आहे आणि त्या मुलींचे एका अर्थाने म्हणजे जीव वाचवले त्या पद्धतीने लग्न होण्यापासून. तर हे खूप महत्त्वाचं वाटत होतं या स्त्रियांचा स्ट्रगल. गंमत म्हणजे त्या सगळ्या या प्रोसेसमध्ये त्यांच्या जे काही रिस्पेक्टिव्ह होते त्यांनी दुसरी लग्न केले. म्हणजे आपल्याकडच्या व्यवस्थेमध्ये एक बाई सुप्रीम कोर्टात अशा पद्धतीच्या निकालासाठी किंवा न्यायासाठी ती लढा देतीये. तिकडे अ, म्हणजे त्याच केसमध्ये एका अर्थाने दोषी किंवा दोष असणारे म्हणून नोंदवली गेलेली नावं आहेत.
ते लग्न किंवा पुन्हा नवीन त्यांचं आयुष्य उभारण्यासाठी म्हणजे मोकळे आहेत आणि त्यांना त्या पद्धतीने मुली मिळाल्या सुद्धा, त्यांची लग्नही झाली. तर हे सगळं इतकं एकाच वेळेस निराश करणारं आणि एकाच वेळेस त्या स्त्रियांच्या स्ट्रगलमधनं काहीतरी आपल्याला सांगता येण्यासारखं वाटत होतं आणि म्हणून मग हा सगळा रिपोर्ट आज लिहिण्याचं झालं त्या सगळ्या प्रोसेसमध्ये. खूप मोठं आणि ऐतिहासिक डॉक्युमेंटेशन त्यामुळे मराठी भाषेमध्ये तुझ्याकडून झालेलं आहे. आणि मला असं वाटतं शहाबानो ते शायरा बानो असं काहीतरी अ, या सगळ्याकडे अजून व्यापक दृष्टीने बघणारं तुझं दुसरं पुस्तकही म्हणजे या पुस्तिकेच्या किंवा एका रिपोर्टच्या पलीकडे अजून डिटेलमध्ये जाणारं यायला निश्चितच वाव आहे आणि ते तू करशील याच्यात काही शंका नाहीये. मला आता थोडं तुझ्याबद्दल पर्सनल विचारायचं होतं. खरं तर वाचकांना मला सांगायचं आणि प्रेक्षकांना, की मी आणि हिनाने काही आधी गप्पा मारल्या नाहीयेत. काय बोलायचं, काय नाही हे पण हो. ठरवलेलं नाहीये. त्यामुळे हिनाला मी इथे थेट विचारते आणि तिला हे सांगतेय, की "यू हॅव ऑल फ्रीडम टू पास माय क्वेशन्स." असं काही येस, बंधन येस. नाहीये. सो आपण हिना तुझ्या बालपणापासून सुरुवात करूया. तू नेमकी कुठे वाढलीस आणि घरचं वातावरण कसं होतं? तुझी भाषा इतकी समृद्ध आहे. पण ती समृद्ध असली तरी अजिबात त्याच्यात बडेजाव नाहीये. खूप सोपं आहे आणि क्रिएटिव्ह आहे. तर हे सगळं जे काय तुझी केमिस्ट्री आहे, ती नक्की बालपणात त्याचे काहीतरी मुळं आम्हाला सापडतील, पाळमुळं. त्या आशेने मी विचारतेय, की तुझ्या बालपणाबद्दल सांग? येस. माझं बालपण पुण्यातच गेलेलं आहे. मी पुण्यातच वाढलेली, इथेच शिक्षण आणि इथंच पुढे नोकरीला सुरुवात वगैरे असंच राहिलेलं आहे. मराठी भाषा समृद्ध का आहे? तर कदाचित मी मराठी माध्यमातनं शिकले हे त्याचं कारण असू शकेल. वाचनाची आवड माझ्या घरामध्ये होती. माझ्या आजोबांना होती, वडिलांना होती. माझे वडील शिक्षक होते. माझ्या फॅमिलीमध्ये टीचिंग हे फील्ड खूप पॉप्युलर आहे. म्हणजे माझ्या आत्या, माझे काका वेगवेगळ्या प्रकारचे शिक्षकीच पेशामध्ये आहेत. म्हणजे प्रोफेसर असतील किंवा आय-टी-आय सारख्या एखाद्या सेक्टरमध्ये असतील, पण शिक्षक आहेत. आत्यासुद्धा माझ्या शिक्षक राहिलेल्या आहेत. त्यामुळे शिक्षणाचं किंवा शिक्षक असण्याचं एक वातावरण घरामध्ये पहिल्यापासून होतं. वाचनासाठीचं एक वातावरण होतं. वाचनाविषयी कधी आम्हाला घरातनं असं अटकाव नव्हता, की काय वाचताय, किती वाचताय, कशाला वाचताय, असे कधीच प्रश्न झाले नाहीत. आम्ही खरंच काय वाचतोय हे आई-वडिलांना माहीत नसायचं. म्हणजे एवढ्या मोकळीक वातावरण होतं वाचनासाठीचं. त्या ह्याच्यामधूनच भाषेचा काहीतरी एक सेन्स डेव्हलप झाला असेल. लिहिण्याची मला पहिल्यापासून आवड होती. तीही कशी डेव्हलप झाली हे मला कदाचित अजूनही मी स्वतःच शोधते, की कुठून त्याचा उगम असेल, पण तो सापडला नाहीये. कदाचित वडिलांना असेल तशा पद्धतीचं ची आवड, पण त्यांच्या एकूण सगळा जो स्ट्रगल असतो उभं राहण्याचा आणि घर-संसार म्हणजे त्यांच्या म्हणजे ते अगदी शिक्षण घेण्यासाठी पुण्यात स्वतः आले आणि ते नोकरी करून शिक्षण घेऊन मग सगळं त्यांनी पुढचं जे काही घर उभं केलं. तर त्या सगळ्या जद्दोजहदमध्ये त्यांचं ते कदाचित राहिलं असेल आणि ते त्यांच्याकडूनच मला कदाचित मिळालं असेल. तर मला लिहिण्याची आवड ही अगदी शाळेमधनंच अशीच होती. निबंध सुद्धा मला आनंदाने आपले डेव्हलप करून लिहायला आवडायचे. खूप वेळ विचार करत बसायचे मी, की दिलेल्या विषयावर, की आपण काय लिहू आणि काय त्याच्यामध्ये मांडू. तर मला स्वतःला लिहिण्याविषयीचा ची आवड आहे ही जाणीव खूप चांगल्या पद्धतीने झाली अगदी 11वी-12वी ला असतानाच. आणि मग मला कुठेतरी पुढे बी-एस-सी करत असताना लक्षात आलं, की आपल्याला प्रोफेशनली पण लिखाणाशी काहीतरी संबंधित आपण गोष्ट करावी असं मला वाटत राहिलं. त्यातूनच मी ॲक्चुअली जर्नलिझमकडे वळले. म्हणजे त्याच्यासाठीचं काय आधी खूप घरातलं वातावरणही तसं नव्हतं. म्हणजे घरात वातावरण असं होतं, की तू शिक्षक हो. म्हणजे आता बी-एस-सी झालं, की तू एम-एस-सी कर आणि प्रोफेसर हो कुठेतरी. असा अगदी सरळ त्यांचा विचार होता. पण मला स्वतःला लिहिण्याशी संबंधित काहीतरी व्यावसायिक शिक्षण घ्यावं असं वाटत होतं. मग ते मला माहीत नाही. पत्रकारितेत असं वाटलं, की तिथे आपल्याला लिहिण्याची एक मुभा असेल, संधी असेल. लेखक होणं वगैरे असं कधीच माझ्या मनात तेव्हा विचारही नव्हता. पण लिहिण्याची गोष्ट आपल्या व्यवसायाची पण असावी. म्हणजे पुढे आपल्याला कधी कोणी लिहिण्यावरनं रोखणार नाही किंवा लिहिण्याला वेगळं म्हणजे कोणी बघणार नाही, असं एक काहीतरी माझ्या मनातला साधा विचार होता आणि तिथूनच मग मी जर्नलिझमकडे वळले. हं. आणि तुम्ही किती भावंड म्हणजे घरात हे हं. जे वातावरण होतं तुझे आवड, निवड, छंद हे सगळं जोपासलं जात होतं का? की त्यासाठी कारण असं पण एक होतं मला असं वाटतं, की तू जेव्हा तुझं बालपण जेव्हा होतं तेव्हा वाचणं हे कौतुकाची गोष्ट होती. आता एवढी डिस्ट्रॅक्शन्स आहेत, की हो. कॉम्प्युटर, ॲप्स आणि सगळं टेक्नॉलॉजी मधलं माहिती नसेल तर तुम्हाला बुली केलं जातं.
त्यामुळे मी त्या राइट. अर्थाने विचारतेय, की कसं होतं भावंडांमधलं वातावरण वगैरे? हो, आम्ही तिघी बहिणी आहोत. आमच्या घरामध्ये मुलीच असण्यावरनं हं, सुद्धा एक चांगला म्हणजे सेन्स होता घरामध्ये. अजिबातच आमच्या आई-वडिलांनी म्हणजे असंही मी म्हणणार नाही, की आम्हाला त्यांनी मुलासारखं वाढवलं आणि असंही म्हणणार नाही, की मुलींसारखं वाढवलं. त्यांनी त्यांच्या अपत्यांसारखं आम्हाला वाढवलं, की ते कुठलीही असती तर त्यांनी जसं वाढवलं असतं, तसंच त्यांनी आम्हाला वाढवलं. आणि घरातल्या म्हणजे वाचनाच्या विषयी तू म्हणशील तर तसं कौतुकाची गोष्ट तेव्हाही होती. की तेव्हाही असं वाटायचं लोकांना किंवा अगदी नातेवाईकांना, की सारखंच काय पुस्तक घेऊन बसलेली असते किंवा तुम्ही काय सारखंच त्या पुस्तक म्हणजे वाचायचंच असेल, तर मग त्यांना असं वाटायचं, की काहीतरी ग्रंथ, पारंपरिक काहीतरी रिलिजियस पुस्तकं वाचावीत, त्यातलं काहीतरी ज्ञान घ्यावं. अशा म्हणजे असं अगदी संकुचित त्या पद्धतीचा विचार होता. पण तो नातेवाईकांमध्ये होता. कुटुंबात म्हणजे जिथं आपल्याला 24 तास राहायचं असतं, तिथं अशा पद्धतीचं अजिबातच नव्हतं. अभ्यास करा आणि अभ्यासाच्या जोडीला तुम्हाला असं जे काही वाचन करायचंय, लेखन करायचंय, तर ते तुम्ही करायला त्याला काहीच मज्जाव नव्हता. बहिणींना सुद्धा त्या पद्धतीची आवड होती. माझ्या दोघी बहिणी पण अशा छान उच्च शिक्षित आहेत. लहान बहीण माझी इंजिनिअर आहे. ती तिच्या कंपनीत टीम लीडर आहे. तर घरातलं वातावरण अभ्यासाच्या दृष्टीने असेल किंवा एकूण छंद तुमच्या जोपासण्याच्या दृष्टीने असतील, तर ते मोकळंच होतं. थोडं माझ्या घरातलं वातावरण अगदी आधुनिक असं नव्हतं, पण अगदीच पारंपरिक असंही नव्हतं. त्या हं, दोन्हींचं समन्वय असणारं होतं. म्हणजे माझ्या आईला म्हणजे आई अजूनही माझी तेवढीच पारंपरिक आणि आधुनिक अशी मला वाटत राहते. म्हणजे ती 5 वेळची नमाज वगैरे पडेल. पण कधी त्या पद्धतीचं कंपल्शन आम्हाला नाही करणार. म्हणजे तिला ते अपेक्षित असेल, जे आई-वडिलांना असतंच अपेक्षित, की त्या सगळ्या गोष्टी रिलिजियस असतील, रिच्युअल्स असतील, ते मुलांनी फॉलो करावेत. तर तशी तिची नक्कीच अपेक्षा असते. पण तिला आम्ही एखादी गोष्ट समजा कुठल्याही तिच्या एखाद्या मताशी संबंधित, विचाराशी संबंधित पटवून दिली, ती एक्सप्लेन केली एखादा तिचा मुद्दा, तर ती तिचं मत सुद्धा बदलते. त्यामुळे ती तेवढीच आधुनिक पण आहे. म्हणजे तिच्या राहणीमानात, वागण्यात किंवा वडीलही माझे तसेच होते. त्यांनीही कधी कुठल्या प्रकारचं पारंपरिक तरी गोष्टी आमच्यावरती लादल्या नाहीत. लहानपणी विशेष करून, की जेव्हा तो सगळा संस्काराचा काळ असतो आणि तुम्हाला ते तेव्हा जे काही कंडिशनिंग होतं तुमचं तेच पुढे कंटिन्यू राहतं. किमान ते पुसायला तरी खूप काळ जावा लागतो मग ते आपले कंडिशनिंग. पण किमान विचारांच्या पातळीवर असेल किंवा वाढीच्या दृष्टीने अ, अ, पोषक वातावरण घरात असावं लागतं. तर ते तसं वातावरण घरात होतं. खूप टिपिकल मुस्लिम पद्धतीचं नव्हतं आणि हं. खूप मॉडर्न पद्धतीचं सुद्धा नव्हतं. ती पिढीच मला वाटतं अशी थोडी अ, अ, त्या एका डायलेमामध्येच होती, की आधीचं किती सोडायचं आणि नवं किती घ्यायचं. तर त्या सगळ्याच पिढीच्या त्या दरम्यान आम्ही वाढत असल्यामुळे घरातलं वातावरण त्या अर्थाने मोकळं होतं. हां. डायलेमा असेल किंवा मला असं वाटतं ते भारतीय असण्याचं काहीतरी व्यवच्छेदक लक्षण ज्याला म्हणतात ते होतं का माहीत नाही. कारण आम्ही चौघी बहिणी आणि म्हणजे तू जे सांगतेयस तसंच वाटतंय, की परंपरा होत्या पण असं एकदम गुदमरून टाकणारी हं, बंधनं नव्हती किंवा जेव्हा मी बरोबर. मोठी झाले कॉलेजमध्ये शिकून तर म्हणजे त्या तसंच आय गेस यू अल्सो फाउंड युअर ओन व्हॉईस तर हे राइट. असू शकतं आणि कुटुंबियांनी आपल्याला अडथळा आणला नाही. हे देखील खूप नाही, मोठं राइट. वाटतं. तर त्या तसं आहे. अ, ही ना तुझं सोशल मीडियावरचं भिंतीशी मारलेल्या गप्पा हा जो हॅशटॅग आहे आणि त्याची पॉप्युलॅरिटी याबद्दल आता मला बोलायचंय. जिंदगी में जो भी करेंगे बेहद करेंगे असं तू म्हणतेस आणि हे नेमकं सगळं प्रकरण कसं सुरू झालं? कधीपासून तू सोशल मीडियावर लिहितीयेस आणि अ, म्हणजे तो सगळा एक जो फॉर्मॅट आहे तो खूपच क्रिएटिव्ह आहे. अ, तर त्या फॉर्मॅट विषयी मला वाटतं तू मागे पण लिहिलंयस. लोकं सातत्याने असे गैरसमज करून घेतात, की ते तुझं आत्मचरित्रच तू सोशल मीडियावर लिहितीयेस असं. तर फॅन्टसी, रिॲलिटी आणि त्याचं सगळ्याचा एक अनुभवातून तू जे लिहितीयेस, हे सगळं खूप काही वेळा वाचकाला कन्फ्यूज करणारं पण असतं. जो हं. नवा वाचक आहे त्याला. तर या मला भिंतीशी मारलेल्या गप्पांच्या लेखिकेशी आता मी बोलतीये. तर मला खूप एकदम मोकळेपणाने तो सगळा अनुभव समजून घ्यायचा आहे. ओके. भिंतीशी मारलेल्या गप्पा हा काही असा फार विचार करून मी सुरुवात केलेला हॅशटॅग नव्हता. मी अगदी सुरुवातीला एक छोटासा पीस लिहिलेला होता, जो एका म्हणजे काय म्हणता येईल, प्रणय झालेलं कपल आहे आणि त्यातली ती स्त्री त्यानंतर असा विचार करत राहतीये, की त्यानंतरही मला तू हवा आहेस. म्हणजे एक
केवळ प्रणय झाला आणि तू सुटा झालास, मोकळा झालास, इतकीच साधी गोष्ट असते का प्रणय किंवा प्रेम? असा तिच्या मनात आलेला एक विचार घेऊन तो एक छोटासा पीस लिहिलेला होता. आणि तो आता काय म्हणून पोस्ट करायचं? म्हणून मला असं वाटलं, की हे आपण कोणाला सांगतोय? तर अ, एक तर घरातल्या भिंतींना बाई सांगत असते किंवा मग कदाचित Facebook सारखी एखादी भिंत जी तिला सापडते आणि ती सांगतीये. तर म्हणजे तर लिहिताना पण मला माहीत नव्हतं, की पुढेही मी त्याच हॅशटॅग खाली काहीतरी लिहीन. अ, पण असं काही ना काहीतरी तुकडे मला दिसत राहिले, जाणवत राहिले, अनुभूती पण आली काही गोष्टींची. तर त्या ह्याच्यातून मी ते पुढचं लिहीत गेले. लोकांना ते आवडत गेलं कारण बऱ्याच जणांना ते रिलेट होत होतं. म्हणजे गंमत म्हणण्यापेक्षा विशेष मला या गोष्टीचं वाटतं, की हे जरी बाईच्या बाबतीत म्हणजे बाई स्वतःचं निवेदन करत असेल, त्यातली निवेदिका ही स्त्री आहे. पण याचं अप्रिसिएशन मला खूप पुरुषांकडनं मिळालं. म्हणजे खूप पुरुषांनी अशी कबुली दिली, की त्यांना त्यांच्या कुटुंबातली काय नातं त्यांच्या आणि घरातल्या वेगवेगळ्या बायकांसंबंधित म्हणजे जरुरी नाही, की तुमची ती पत्नीच असायला हवी. आई, बहीण अशा ज्या काही वेगळ्या नात्यामधल्या पण स्त्रिया आहेत, त्यांना समजून घेण्यासाठी किंवा त्यांच्या मनातली काहीतरी खळबळ समजण्यासाठी ह्या प्रकारचं लेखन त्यांना मदत करत राहिलंय. ही गोष्ट मला खूप विशेष वाटत राहिली. म्हणजे माझ्या डोक्यातही नव्हतं आलं जेव्हा मी लिहीत होते किंवा लोकं त्याला अप्रिशिएट करत होते, तेव्हा की असं काहीतरी पुरुषांना वाटत असेल. पुरुष त्याच्या बाबतीत अंतर्मुख होतोय. तो काहीतरी विचार करतोय. ही गोष्ट मला त्यातली खूप महत्त्वाची वाटत राहिली. आणि तू म्हणाली तसं जजमेंटल होतात लोकं असं, की त्यांना असं वाटत राहतं, की हे माझंच काहीतरी मी सांगतीये. पण मला वाटतं, की मी माझंही सांगत असते आणि मी खूप जणींचंही सांगत असते. त्यात असं अजिबातच नाहीये म्हणजे कुठल्यातरी अन्य म्हणजे तो थेट आपल्याला एखादा अनुभव आलेला नसतो, पण त्या साधर्म्य असणाऱ्या कुठल्यातरी अनुभवानेच आपल्याला त्या म्हणजे जो दुसरा एखादा खूप हार्श अनुभव असेल, त्याचं मर्म समजायला मदत झालेली असते आपल्या एखाद्या छोट्याशा का होईना अनुभवाने. त्यामुळे ते काही गोष्टी म्हणजे फॅन्टसीतल्या असताना रिअॅलिटीतल्या पण असतात. खूप जवळच्या मित्र घरात आपण बघतो. खूप आपल्या फॅमिलीतल्या म्हणजे गप्पांमधनं कधीतरी कुणीतरी बहीण म्हण, कोणीतरी काकू, मावशी काहीतरी असं बोलून जाते एखादं वाक्य आणि मग ते रेंगाळत राहतं मनामध्ये, की ते काय विचार करत असतील त्या सगळ्या म्हणण्यामागे आणि त्यातनं मग ते सगळं लेखन होतं. त्याच्यामध्ये काही गोष्ट निश्चितच माझी स्वतःच्या अनुभवांची नक्कीच असते. असं म्हणजे मी ते डिनाय अजिबात नाही करणार. कारण कोणाचा तरी अनुभव समजून घेण्यासाठी तुम्हाला पण तुमच्या अनुभवांच्या पातळ्या वाढवाव्या लागतात. तुम्ही खूप सिक्युअर वातावरणात असाल आणि कोणाच्या तरी इन्सिक्युरिटी विषयी, भीतीविषयी लिहीत असाल, तर ते कदाचित उपरं होईल, खोटं होईल. पण तुमच्याकडे तुमच्या सिक्युअर वातावरणातही एखादा काहीतरी इन्सिक्युअर असा एक तुकडा असतो. जेव्हा तो एकमेकांशी कनेक्ट होतो, तेव्हा तुम्हाला ते सांगता येणं, मग त्याच्या पर्यंत जाता येणं आणि मग ते कदाचित सांगितल्यानंतर लोकांपर्यंतही पोहोचणं, ही प्रक्रिया घडत असणार आहे. त्यामुळे लोकं खूप जजमेंटल होतात. लोकं खूप म्हणजे अनेकदा काहींनी असं सल्ला पण द्यायचा प्रयत्न केला, की मी असं लिहू नये कारण लोकं माझ्याविषयी वाईट विचार करतायत. विशेष करून काही पुरुषांच्याच गटामध्ये म्हणजे एकीकडे पुरुषांकडनं चांगले अप्रिशिएट होतायत, पण काही पुरुषांच्या गटामध्ये गॉसिपचा विषय ठरतोय तो आणि लोकं मग माझ्या एकूण म्हणजे काय चाललंय माझ्या आयुष्यात असं म्हणूनही डोकवू पाहतात. तर ही अशी प्रक्रिया घडत राहते. पण मला वाटतं, की त्याच भिंतीशी मारलेल्या गप्पा मला तेवढीच एनर्जी देतात, की त्या सगळ्या गप्पा गॉसिप्सकडे त्यांना फाट्यावर मारायचं आणि आपण आपलं लिहीत राहायचं. कारण मला म्हणजे माझ्यासाठी लिहिणं ही व्यक्त होणं या पलीकडची गोष्ट वाटते. ती ती जर नसेल तर मग म्हणजे माझं जगणं किंवा माझं अस्तित्वच शून्य आहे असं मला वाटतं. अ, आप म्हणजे जी काही खदखद आहे म्हणजे तू मगाशी म्हणाली, की मी एक्स्ट्रोव्हर्ट आहे. मला तसं वाटत नाही फारसं, की मी एक्स्ट्रोव्हर्ट आहे. म्हणजे मी लिहिण्यातनं निश्चित एक्स्ट्रोव्हर्ट आहे. एक्झॅक्टली. नाही, नाही. म्हणजे मी असं म्हणत होते लोकांना असं वाटतं, बाहेरून बघताना हं, असं हं. माझं रेफरन्स पॉइंट होतं. राइट, राइट. तर मी ले ले लेखनाच्या बाबतीत म्हणजे मी तिथे कुणाची भिडबाड नाही ठेवणार. मला लिहायचं जे काही असेल, मला सांगायचं जे असेल, तर मला ती जागा तेवढीच म्हणजे तिथं ती खूप मोकळीक देते. मी जशी आहे तसं मला मांडायला. म्हणजे मग तिथं समोरचा व्यक्ती किती जज करेल, नाही करेल, या गोष्टींना विसर पाडायला लावणारी ती एक म्हणजे लेखन म्हणजे भिंतीशी मारलेल्या गप्पाच असं नव्हे, तर एकूण लेखन ही प्रक्रियाच मला ती मोकळीक देतं. म्हणजे मला असं वाटत राहतं, की एकूण
आयुष्यामध्ये येणाऱ्या सगळ्या वेगवेगळ्या प्रकारच्या त्रास, दुःख, नैराश्य जे असेल आणि त्यातूनही पुन्हा उभारी घेऊन आपल्याला पुढचा जो काही एक दिवस घालवायचा असतो, तर त्याच्यासाठीची जी एनर्जी लागते, ती मला लिहिण्यामुळेच मिळते आणि ते आहे म्हणून पुढचे दिवस म्हणजे सगळा हं. त्रास, ताण पेलता येतो. तर ही म्हणजे तिथे मी अजिबातच विचार करत नाही. हां. सो हिना मला सांग, की वेगवेगळे पॅटर्न्स असतात बरोबर जे लिहितात त्यांचे. तर तू जर्नलिंग करतेस का? तुझ्या नोट्स तू घेत असतेस का? अ, किंवा नेमकं काय आहे तुझा पॅटर्न? रोजच लिहायचं का? आणि मग ते रिपेअर करायचं, ढाचा तयार करायचा, मग फायनल लिहायचं. नेमकं कशा पद्धतीने तू काम करतेस लिखाणाचं? एकूण लिखाणाविषयी विचारतेस की भिंतीशी मारलेल्या गप्पांविषयी? एकूण आणि मग त्याच्यामध्ये हे म्हणजे असं काही खूप हां, विचार करतेस का, की मला हे असं लिहायचं आहे म्हणून? हां. की सुचतं अ, ते लिहितेस ऑर्गॅनिकली? भिंतीशी मारलेल्या गप्पांच्या बाबतीत मी ठरवून टाकलं होतं, की मला ऑर्गॅनिकली जे सुचेल तेच मी लिहीन. मी असा त्याचा प्री प्लॅन्ड विचार नाही करणार. कदाचित लिहिताना असा थोडा विचार करेन मी मांडणीच्या अनुषंगाने, पण विषयाच्या अनुषंगाने मी ऑर्गॅनिक राहण्याचा विचार केला आणि तो फॉलोही केला. पण इतर जे काही आपलं लेखन असतं जर्नलिस्टिक पद्धतीचं ज्याही कुठल्या पद्धतीचं लेखन असतं, तर तिथे मी नोट्स घेते. मी काही वेळा मी फील्डवरती थेट समोर नोट्स नाही घेणार, शांततेने ऐकेन आणि बाजूला झाल्यानंतर मी माझे मुद्दे नोंदवून ठेवेन, जे मला म्हणजे जे आवश्यकच आहेत, विसरायला नकोत असे म्हणून जे मला वाटतात त्याचे मी नोट्स काढते. लिहिण्याच्या ढाच्या बाबतीत म्हणजे लेख, मुलाखती यांच्या बाबतीत तर आपण आधी लिहितो. फर्स्ट ड्राफ्ट, सेकंड ड्राफ्ट ही गोष्ट घडते. तर तिथं ती महत्त्वाचीच असते. कारण पहिल्या ह्याच्यामध्ये केवळ तुम्हाला जे काही सांगायचंय, ती सगळी सांगण्याची उर्मी बाहेर काढणं गरजेचं असतं ऑन पेपर आणि मग त्याच्यानंतर हळू-हळू पुन्हा-पुन्हा वाचतो तेव्हा लक्षात येतं, की काय म्हणजे काय काही गोष्टी असतात, की ज्या आपल्याला महत्त्वाच्या वाटतात, पण त्या तेवढ्याही महत्त्वाच्या नसतात. तो मुद्दा कदाचित दुसऱ्या कुठल्यातरी एका मुद्द्यात अंडर कव्हर झालेला असतो. तर तो तिथून कमी करणं. तर ती प्रक्रिया 1-2 ड्राफ्टची तर नक्कीच होते लेख किंवा मुलाखतींच्या बाबतीत. त्या पलीकडे जेव्हा कथा लिहिण्याचं असतं ते लिहिताना सुद्धा ती तशीच प्रक्रिया घडते. म्हणजे तिथं मला जे काही आधी वाटतंय, मग तिथे मी फॉर्मॅट काय घेतोय आपण आणि याच अशाच पद्धतीने आपल्याला सांगायचंय का, असा विचार करत नाही. मी लिहिते आधी. मग लिहिताना कधी-कधी असंही वाटतं, की आपण लिहिलंय ते संपूर्ण म्हणजे आपला फॉर्मॅट चुकलाय किंवा आपल्याला जे सांगायचं ते येत नाहीये. तसं मग ते डिस्कार्ड करणं असं मग काही वेळा असंही होतं, की 5-5, 6-6 वेळा एक साधीच गोष्ट सांगायची. पण तुम्ही 5-5, 6-6 वेळा तो लिहिलेला मजकूर डिलीट करता, म्हणजे सगळा बाजूला ठेवता. अलीकडे आपल्याला डिलीट करण्यापेक्षा सेव्ह ॲज करण्याची सोय असते. तर मग मागे काहीतरी 6 एक ड्राफ्ट पडलेले असतात आणि 7व्या ड्राफ्टमध्ये खरं तर आपल्याला जे म्हणायचं ते येतं. आणि काही वेळा असंही होतं, की तुमचं अगदी पहिल्याच ड्राफ्टमध्ये तुम्हाला जे काही सांगायचं ते सांगून होतं आणि फक्त मग त्याचं जे काही वाचत असताना पुन्हा एक सेकंड तुमची नजर फिरल्यानंतर तो पॉलिश्ड होणार असतो. तर हे खूप असं मिक्स्ड पद्धतीचं आहे. पण जर्नलिस्टिक पद्धतीच्या कामांना नोट्स घेणं महत्त्वाचं वाटतं मला. नाहीतर मग काही गोष्टी मिस्ड आउट झाल्या, ज्या नोंदवणं आवश्यक असतील, तर ते पुन्हा मिळवण्यासाठी पुन्हा दगदग करावी लागते. सो तिथे ते नोट्स घेणं हे फॉलो करते मी. हो आणि गरजेचं पण असतं. उद्या कधी काही गरज लागली लीगल याच्यात हां, तर दाखवता येतं राइट. आपण घेतलेल्या नोट्स ज्या आहेत ते. भिंतीशी मारलेल्या गप्पांचं म्हणजे मला असं वाटतं तू कधी आत्मचरित्र लिहिलंस, विचार केलास, तर त्याचाही तू विचार करू शकतेस. कारण त्या भिंतीशी मारलेल्या गप्पामध्ये खूप काही येऊ शकतं असं. तुझे आवडते मला लेखक फक्त एक हो, बोल. बोलायला आवडेल आत्मचरित्राच्या अनुषंगाने. मला वाटत नाही मी कधीही आत्मचरित्र लिहीन. बऱ्याचदा आत्मचरित्र ही मी कुठेतरी वाचलं, ऐकलं मला आठवत नाही. पण आत्मचरित्र हे बेस्ट फिक्शन्स असतात आणि फिक्शन हे चांगले आत्मप्रौढी. आत्मचरित्र हां, असं म्हटलं जातं. कारण आत्मचरित्रामध्ये अनेकदा तुम्हाला सगळं चांगलं सांगावसं वाटत असतं. कारण तुम्ही तिथे मान्य केलेलं असतं, की हे स्वतःविषयी बोलताय. पण फिक्शन ही गोष्ट अशी असते, की जिथं तुम्ही ते न सांगताही तुमचं खूप सांगितलेलं असतं. त्यामुळे मला वाटत नाही, की आत्मचरित्र नावाचा प्रकार मी कधी लिहीन म्हणून. हां. म्हणजे मी अगदी तुझ्यासोबत थोडं काय म्हणेन, मी असहमत आहे आणि कधीतरी बोलू या विषयावर नंतर. म्हणजे लेखन प्रकार म्हणून असं कदाचित अ, अ, थोडं साचेबद्धपणाच्या पलीकडे पण खूप सारे प्रयोग झालेले आहेत आणि त्याचा विचार तू करावास अशी मी विनंती तर नक्कीच करू शकते तुला. अ, पण येस
तुझ्या आवडीचे लेखक, लेखिका किंवा कुठले सिनेमे किंवा ओ-टी-टीवर सध्या काय बघतेयस? ज्याच्यातून तुला एकदम प्रेरणा मिळते किंवा आपण जे तू सतत सांगतेस, की आपण ड्रेन आउट होतो, एक्झॉस्ट होतो, डिप्रेस होतो, आपल्या मूड्सवर परिणाम होतोय, जे काही अवती सुरू आहे. कितीही म्हटलं झाकून घ्यायचं किंवा स्वतःला बंद करून, तरी असं होत नाही. युद्धाची फोटो, इमेजेस बघितले, मणिपूरच्या बातम्या बघितल्या का आपण आतून हलतो. पण पुन्हा एकदा आपली ऊर्जा आपल्याला शोधून काम करावं लागतं आणि ते सातत्याने करावं लागतं. तर हे नेमकं कुठून तुझी ऊर्जा मिळवतेस? काय वाचतेस त्याचं? अ, मला असा आवडता लेखक, आवडती लेखिका सांगणं माझ्यासाठी जरा अवघड आहे. कारण खूप वेळा म्हणजे सतत जे नवीन वाचत जातो आपण, सतत आपल्याला ती माणसं, ते लेखक असे आवडायला लागतात आणि मग पुन्हा असंही होतं, की त्यांचं म्हणून काहीतरी अजून शोध घेऊन वाचन होत राहतं. तर ही अशी खूप मिक्स्ड पद्धतीची प्रक्रिया आहे. म्हणजे माझं पाहणं जरा कमी होतं Netflix म्हणजे काय ओ-टी-टी माध्यमांच्या विषयी मला अ, इच्छा खूप असते. पण तो वेळ काढून पाहणं फारसं होत नाही. त्यामुळे अ, ऑनलाईन म्हणजे जे काही ओ-टी-टी प्लॅटफॉर्मवरच्या गोष्टी असतात ते पाहणं फार कमी होतं. अलीकडे मी काय बघितलंय लास्ट मला अ, आठवत नाहीये. अ, तर त्यामुळे मी फार कमी बघते. म्हणजे असं अगदी बघतच नाही अशातलाही भाग नाहीये. पण ते पाहण्यासाठीचा वेळ मिळत नाही. पण तू म्हणाली तसं जो काही ड्रेन आउट होण्याचा मुद्दा आहे, तर तिथं जी काही एनर्जी गोळा करायची असते, ती वाचन आणि लेखन या 2च प्रक्रियेमधनं घडत राहते. विशेष करून म्हणजे मला तरी माझ्यासाठी ती तशी आहे, की लिहीत राहणं आणि वाचत राहणं या ह्याच्यातनंच मला अशी ती एनर्जी मिळते. हां, पाहायला मला आवडतात गोष्टी. बऱ्याचदा मित्र-मैत्रिणी अनेकदा काही चांगलं पाहिलेलं असतं ते सुचवतात, हां. सांगतात, पाठवतातही काही गोष्टी शोधून वगैरे. पण माझ्याकडे म्हणजे मी त्या बाबतीत थोडीशी आळशी असं म्हणायला हवं. ते हं. सतत विश लिस्टमध्ये पडत राहतं आणि पाहणं होत नाही. ओके. मॉर्निंग पर्सन आहेस की उशिरापर्यंत जागून लिहितेस? काय करते? हां, उशिरापर्यंत जागून लिहिणं. हां, पत्रकार सकाळी सकाळी हां, सकाळी उठून करण्याची गोष्ट म्हणजे जमत नाही सकाळी उठून. रात्री किती म्हणजे अगदी अख्खी रात्र जागून काढू शकते, पण सकाळी उठू शकत नाही. 5 वाजेपर्यंत जागेन, पण 5 वाजता उठा म्हणून कोणी सांगितलं तर नाही उठू शकत. हां, अशा पद्धतीचं करतेस. आत्ता आपल्या अवती जे सगळं चालू आहे आणि यामध्ये एक जो सूर सातत्याने सुधारणावादी असतील, पुरोगामी म्हणजे या सगळ्या गटातल्या तरुणांकडूनही जो सातत्याने कानावर येतो, त्याविषयी बोलून मुलाखत संपवू असं मला वाटतं. तू हा सगळा तुझा प्रवास सांगितलास, त्यातून तू कसे मार्ग काढतेस सांगितलंस. तर मुस्लिम धर्मामध्ये सुधारणेला मोठ्या प्रमाणावर नकार दिला जातो. सातत्याने किंवा मुस्लिम नेते अ, आज असे आहेत की जे अ, त्याचं फक्त राजकारण करतायत. अ, आपल्या धर्मातल्या लोकांना एक जगण्याची वेगळी दिशा दाखवण्याऐवजी त्यांच्या असुरक्षिततेचं राजकारण ते करतायत असं आपल्याला आजूबाजूला दिसतंय. पण असं बघत असताना तुझ्यासारखी असंख्य लोकं दिसतायत की खरंच त्यांना शिक्षणाचं महत्त्व पटलेलं आहे. म्हणजे तुझ्या कुटुंबासारखी म्हणेन मी आणि ते नाही आहेत परंपरेला किंवा एका पोथीला धरून बसलेले आणि तसंच जगणारे आणि तशाच पद्धतीचा आचार, विचार, आहार आणि पेहराव करणारे. त्या पलीकडे त्यांनी आपले आपले मार्ग शोधलेले आहेत. तर हे सगळं दिसतंय जे आणि समाजाची परिस्थिती याच्यातलं नेमकं काय म्हणूया, काय शोधायचं आणि काय खरं मानायचं? धर्म म्हणून ज्यावेळी आपण बोलतो त्यावेळी तुझ्या समाजाविषयी तुला काय वाटतं? सध्याच्या वातावरणामध्ये अशी काही माणसं आहेत, की जे वातावरण आहे, त्या वातावरणाचा मुस्लिम असण्याचा सुद्धा वेगळ्या प्रकारे अ, राजकारणासाठी वापर करून घेत आहेत आणि समाजाला म्हणजे मला तर असं वाटतंय खरं तर अलीकडे एकूण सगळेच समाज हे पुढे जाण्याऐवजी मागे जाण्याकडे त्यांचा प्रयत्न होतोय का काय? असं एक दिसत राहतं. म्हणजे मी हे बिंग पत्रकार म्हणतीये, की बऱ्याचदा ज्या गोष्टी किंवा जो स्ट्रगल करून स्त्रीवादी सगळ्या स्त्रियांनी समजा पुढचा मार्ग जो दाखवलेला आहे स्त्रियांना, तर अनेकदा आता अलीकडे परंपरा आणि या गोष्टींमध्ये सुद्धा अडकताना दिसतायत. तर हेच कमी अधिक प्रमाणामध्ये चित्र मुस्लिम समाजामध्ये पण दिसतं, की जे वातावरण आहे, ज्या पद्धतीची असुरक्षितता आहे
ज्या पद्धतीचं भय सगळीकडनं पसरवलं जात आहे, तर त्याच्या विरुद्ध काहीतरी कन्स्ट्रक्टिव्ह काम करण्याऐवजी त्याचंच टूल म्हणून एक वापर केला जातोय आणि समाजामध्ये अधिक भीती, अधिक म्हणजे त्यांना स्वतःकडे कोशात ढकलणं अशा पद्धतीने गोष्ट घडताना दिसत आहे. पण दुसरीकडे अशीही काही माणसं निश्चित आहेत, की जे जागं करण्याचाही प्रयत्न करत आहेत. म्हणजे आता अगदीच मी परवा लातूरला मुस्लिम युवा संमेलनाला गेले होते. आणि तो अगदीच काय तिथल्या लातूरचं एक माय फाउंडेशन नावाचं मुस्लिम युवा संमेलन झालं आणि त्याच्यामध्ये माय फाउंडेशन नावाच्या तरुणांचं ते एक फाउंडेशन आहे. लातूरमधले लोकल फळ विक्रेते, फुटवेअर चं दुकान असणारे, कपड्याचं दुकान असणारे, म्हणजे अगदी व्यावसायिक जे छोटी-छोटी व्यवसाय असणाऱ्या मुलांचं, तरुणांचं असं ते नेटवर्क त्यांनी 21-22 जणांचं उभं केलं आणि त्यातनं त्यांना असं वाटलं, की आपण काहीतरी केलं पाहिजे. म्हणजे ते संमेलन जे होतं ते सामाजिक, राजकीय आणि आर्थिक अशा विषयांना घेऊन होतं. म्हणजे संमेलन आणि आर्थिक बाजूवरती बोलणं ही तशी आपल्याकडे रेअर गोष्ट आहे, की समाजात बिझनेस चं माइंड तयार करणं, स्वावलंबी होण्यासाठी तयार करणं आणि त्याच पुढचं पाऊल म्हणून आपल्याकडचं सगळं पैसा तर नुसता उभा करायचा नाही, सामाजिक गोष्टींमध्ये पण यायचंय आणि आपलं एक राजकीय भान तयार व्हावं यासाठी ती मुलं प्रयत्नशील दिसली. तर त्या त्या म्हणजे अशी जेव्हा उदाहरणं बघतो आपण, तेव्हा असं लक्षात येतं, की एवढं पण समाजाच्या अंतर्गत म्हणजे तिथे एवढंही निराशाजनक असं नाहीये, की जेव्हा तरुणांना कळतंय, ते ते खूप तळमळीनं तिथं बोलत होते. म्हणजे त्या आयोजनामध्ये जी मुलं होती, त्या मुलांचं ती खूप साधी मी मगाशीही म्हणाले तशी खूप साधी मुलं आहेत. त्यांनी त्यांचं सगळं भान त्यांच्या वाचन, लेखन आणि आजूबाजूचं सगळं जे काही वातावरण आहे, त्या वातावरणातनं तयार केलेलं भान होतं. आणि ते एवढं त्याच्या बाबतीत म्हणजे त्यांचा जो एक बेस तयार झाला विचारांचा म्हणजे कदाचित पुस्तकं वाचून तो तयार होणार नाही, पण अनुभवांमधनं जो त्यांना आलेला होता आणि त्या ह्याच्यातनं त्यांना स्वतःचं म्हणून एक काहीतरी म्हणणं मांडायचं होतं, की नाही आणि स्वतःपुरतं नव्हे, तर ते समाजाला सोबत घेऊ पाहत होते, की यांच्यामध्ये ती त्या अर्थाने एक आग निर्माण करणं, की बाबा तुम्ही किती दिवस असे कोणीतरी येईन मसीहा आणि आपल्याला सांभाळेल आणि आपलं भलं करेल. तर त्या तसं होणार नाही आणि विशेष म्हणजे त्याच्यामध्ये ते त्या संमेलनामध्ये मुली नव्हत्या. पण त्यांना मुलींसाठी सुद्धा काहीतरी व्हावं असं वाटत होतं. म्हणजे तिथे जेव्हा त्यांनी मला बोलावलं, तर त्यामागचा विचार आणि हेतू त्यांचा हाच होता, की मी तिथल्या पुरुषांशी की कारण अजूनही आपल्याकडे पितृसत्ता आहे आणि घरातल्या मुलींचा जो कंट्रोल असतो, तो घरातले पुरुषच करत असतात. वडील असतील, भाऊ असतील. तर त्यांचंही म्हणणं तेच होतं, की या पद्धतीच्या गोष्टींवरती म्हणजे ती जी लगाम त्या पुरुषांच्या हातात असेल, तर त्यांना जरा झंझोड कर उनको जगाना है. म्हणजे त्यांनी एक उदाहरण म्हणून सांगितलं होतं, की तिथे म्हणजे मध्यंतरीच्या काळामध्ये भगवा लव्ह ट्रॅप म्हणून खूप त्याच्याविषयीची बोलचाल सुरू झालेली होती. त्याला घाबरून मग काही पॅम्पलेट मुस्लिम समाजातल्या काही अशा ऑर्थोडॉक्स लोकांनी काढले होते, की मुलींना आता शिकवायला नको. त्यांना जर तिथे पाठवलं तर त्या अशा कुठलीतरी मुलं त्यांना फूस लावून पळतील. म्हणजे पुन्हा जो इथे आपल्या लव्ह जिहादमध्ये नॅरेटिव्ह आहे, की हिंदू स्त्रियांना अक्कल नसते आणि त्यांना फूस लावली जाऊ शकते. तीच गोष्ट इथे पुन्हा होत होती, की मुस्लिम मुलींना पण स्वतःच्या निवडीची अक्कल नसणार आणि कोणी त्यांना फूस लावेल. तर यावर जो काही घमासान त्या समाजातल्या काही जी काही वेडी मंडळी असतील त्यांच्यात होत होतं. तर त्या मुलांना असा त्याचा इतका कन्सर्न होता. ते वारंवार मला सांगत होते, की तुम्ही त्याच्याविषयी बोला आणि त्यांना सांगा, की तुम्ही प्रोटेक्टर का म्हणून बनताय आणि तुम्ही आपल्याच मुलींवरती अविश्वास का दाखवताय आणि शिक्षण जे मुळात मुलीच आता अलीकडे घेताना दिसतायत. तर त्याच्यावरती जर रोखथाम केली, ती जर थांबवली गेली, तर पुन्हा पुढच्या पुन्हा तो एक मानस तयार होणं, वातावरण तयार होणं, मुलींनी शिक्षणाच्या प्रवाहात राहणं, ही गोष्ट पुन्हा अवघड किंवा पुन्हा त्याच-त्याच प्रश्नांसाठी आपण स्ट्रगल करायचं का? नवे प्रश्न निर्माण करू, नव्या प्रश्नांसाठी स्ट्रगल करू. पण जुनेच प्रश्न ज्याच्यावर लढे देऊन लोकांनी काहीतरी मार्ग काढले, त्यांच्यासाठीच पुन्हा-पुन्हा का लढे द्यायचे आणि का एनर्जी वाया घालवायची? तर ही जी तळमळ जेव्हा अशा प्रकारच्या तरुणांमध्ये, मुलांमध्ये दिसते, तेव्हा जे कोणी परंपरावादी राजकारण करू पाहत असतात आणि असुरक्षिततेचं भांडवल करू पाहतात आणि तिथेच ही मुलं त्या असुरक्षिततेला आपण कसं उत्तर देऊ शकू? आपण कशा पद्धतीने संवैधानिक मार्गाने पुढे जाऊ शकू? म्हणजे कुठल्याही प्रकारे आपल्याला पुन्हा दंग्याला दंगा किंवा भांडणाला भांडण असं उत्तर नाही द्यायचंय. तर आपल्याला तिथं
संविधानिक मार्गाने पुढे जायचं आहे. आपली म्हणणं आपलं मांडायचं आहे. जिथे-जिथे अन्याय होत असेल तिथे आपल्याला केसेस फाईल करायच्या आहेत. तिथे पुन्हा न्यायालयीन मार्गाने लढे द्यायचे आहेत. मग ते नॉट नेसेसरीली काहीतरी दंगा, मॉब लिंचिंग किंवा अशा गोष्टी घडतील तेव्हाच आपल्याला उभं राहायचंय किंवा जागं व्हायचंय. तर आपल्याला अगदी मुळापासून सुद्धा शिक्षण आणि या गोष्टी ज्या वंचित असल्यामुळे अ, तु तुम्ही सतत जे प्रवाहाच्या बाहेर राहता, तर तसं राहिल्याने तुमचं राजकीय काहीच हे तयार होत नाही. म्हणजे तुम्ही प्रबळ होत नाही राजकीयदृष्ट्या आणि म्हणून तुम्हाला तुमची जी काही तुमचा फायदा उचलला जातो. कारण तुम्ही गैर-सियासी असं तुमचं काहीतरी एक नरेटिव्ह बिल्ड होतं, की हे आपल्याला प्रश्न करू शकत नाही. हा समाज कमकुवत आहे, दुर्बल आहे आणि त्यांनी ते पुढे येणारच नाहीत, त्यांच्यावर कितीही अन्याय झाला तरी. तर ह्याच्यातनं आपल्याला जागं व्हायचंय, असं जे ते सगळे मुलं आणि तरुण सांगत होते. त्यांना रिस्पॉन्ड म्हणून 501 लातूरसारख्या ठिकाणी तरुण गोळा होणे, म्हणजे त्यांनी अट घातली होती, की 40 पेक्षा मोठ्यांना प्रवेश नाही, 40च्या आतल्याच लोकांनी यायचंय. म्हणजे तेवढ्या मोठ्या गटानं तिथे जेव्हा समूह येतो आणि अशा सोशल विषयांवरती विचार करायला तो तयार होतोय, तेव्हा असं लक्षात येतं, की ते एवढंही म्हणजे वातावरण खूप त्रासदायक आणि गढूळलेलं असलं, तरी त्याच्यासाठी संवैधानिक मार्ग कसे काढता येतील, याचा विचार तरुण स्वतःच करू पाहतोय. ही त्यातली आशादायक गोष्ट वाटते. थँक यू व्हेरी मच हिना. आज वेळ दिलास आणि आय एम शुअर तू खूप बिझी असणार आहेस आणि गडबडीत असणार आहेस. तरी आमच्याशी गप्पा मारलास याबद्दल. तुला अजून काही कन्क्लुडिंग रिमार्क्स मध्ये आम्हाला सांगायचंय? थँक यू. येस.